नाशिकच्या नवशा गणपती सर्व्हिस रोड येथे चंबर लाईनचे काम सुरू होते. MH15 HH 6061 या डंपरचे ड्रायव्हर विश्वास रतन डंबाळे हे दुपारी 2:30च्या सुमारास नवशा गणपती येथून जात असताना अचानक ब्लास्ट सारखा आवाज आल्याने गाडी थेट खड्ड्यात पडली. या ड्रायव्हरला कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही, सुखरूप आहे. त्यामुळे जर भविष्यात अशा घटना घडल्या तर त्या घटनेला जबाबदार कोण असेल? मग संबंधित अधिकारी जबाबदार असतील. निश्चित ती जबाबदारी कोणावर आपण निश्चित करणार आहोत? संबंधित कॉन्ट्रॅक्टर करणार आहोत की संबंधित अधिकारी त्याला जबाबदार असणार आहे की ज्यांनी या कामाचं ऑब्झर्वेशन त्यांच्या आधिपत्याखाली त्यांना आपण जबाबदार आहोत. या खड्ड्याला कोण किंवा क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी. आता या खड्ड्याला कोण जबाबदार? आता संबंधित तो रस्ता ज्यावेळेस झाला त्यावेळेस 2011 आम्ही सुद्धा कॉर्पोरेटर नव्हतो आणि त्यामुळे आता त्याची आत्ता झालेली घटना आहे. आम्ही त्याची लगेच आता अधिकाऱ्यांना बोलवलं आहे. त्यांची माहिती घेऊन त्यावेळेस कोण अधिकारी इंजिनियर त्या ठिकाणी होते, कोण कॉन्ट्रॅक्टर होता त्याची माहिती मागवतो आणि कोणावर जबाबदारी आता ही निश्चित करायची आहे. आता त्याच्यावर आम्ही मीटिंग करणार आहोत. ही घटना यासाठीचा प्रश्न आहे कारण ज्यावेळेस आपण एवढा त्रास सहन करून नागरिकांना असं वाटतं की उद्याचं नाशिकचे रस्ते हे चांगले सुसज्ज चांगले नाशिककरांसाठी होणार आहे, परंतु आज जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या मुळे ही चिंतेची बाब त्या ठिकाणी समोर येते. कारण ही कामं करून 2 वर्ष 3 वर्षात आपण त्यांच्याकडे त्या कॉन्ट्रॅक्टर जे कोणी असतील त्यांच्याकडे त्याची लायबिलिटी देतो, परंतु त्याच्यानंतर याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? कारण ज्यावेळेस काम आपण करतो आणि आपण नागरिकांना सांगतो की पुढच्या 25-30 वर्षासाठी हा रस्ता नागरिकांसाठी चांगला असणार आहे, सक्षम असणार आहे, भक्कम असणार आहे, परंतु ह्या रस्त्याला 15 वर्ष झालेली आहे आणि हा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आहे. आता तो कोणी केला काय केला त्याच्यावर माहिती आम्ही घेतोच आहे, परंतु भविष्यात हे रस्ते करोड रुपये खर्च करून आपण जे करतोय त्या रस्त्यांची जी काही आयुष्यमान आहे किंवा त्याची लॉयल्टी आहे, कोणाची लॉयल्टी असणार आहे जर भविष्यामध्ये अशा घटना घडल्या. आणि आता क्वालिटी कंट्रोलच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा आम्ही त्याच्यावर मीटिंग घेणार आहोत आणि आजच याच्यावरती आत्ताच येणाऱ्या काळामध्ये याची जबाबदारी